नमस्कार मित्रांनो. मला माझा एक मित्र नेहमी म्हणतो, की काय बुवा दरवर्षी जयंती, पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो. मी म्हणालो, "अरे, चांगले विचार जर पुन्हा-पुन्हा या ठिकाणी लोकांच्या मनावर जर आपण बिंबवायचे असतील, तर दरवर्षी अशा मोठ्या लोकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होणं फार आवश्यक आहे." आणि नवीन-नवीन पिढी येते ना. जुन्या पिढीला जरी सगळं माहीत असेल, तर नवीन-नवीन पिढी येते. त्यांच्यापुढे विचार जायला पाहिजे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांची जयंती आता आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी काही चांगले विचार पुन्हा एकदा तरुणांच्या कानावरती यावेत, नव्या पिढीच्या कानावर यावेत, म्हणून आज मी या ठिकाणी सहभागी होती. संजीवनी कुलकर्णी या माझ्या स्नेही आहेत. त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. संजीवनीताई, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पुढे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पूर्वी IPL वरती आलेले आहेत. स्वामी विवेकानंद, वंदे मातरम, सावरकर असे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्या मराठीच्या शिक्षिका होत्या सारडा कन्या विद्यालयात. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी अनेक छंद जोपासलेले आहेत. अनेक प्रकारची वाद्य त्या वाजवतात. नंतर या ठिकाणी मेमरी क्लब आहे. त्या मेमरी क्लबच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर अशा प्रकाराने विविध अंगांनी त्यांनी आपलं आयुष्य फुलवलेलं आहे. आज संजीवनीताई, आपण स्वामी विवेकानंद या विषयावरती बोलणार आहोत, की विवेकानंदांनी एकेकाळी फार मोठं कार्य आपल्या पुढे ठेवलेलं आहे आणि त्यांच्या विचारांची गरज आजच्या काळात सुद्धा आहे, आजच्या पिढीला सुद्धा आहे. धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अनेक प्रकाराने धर्म सुधारणेचा वेगळा विचार मांडलेला आहे. सनातन धर्म हा शब्द त्या अनुषंगाने आपल्याला पटकन डोळ्यापुढे येतो. तर आपण तिथूनच सुरुवात करूया, की धर्मसंकल्पना ही त्यांच्या मनातली कशी होती. धर्म संकल्पना त्यांच्या मनातली ही होती की विवेकानंदांच्या काळामध्ये असं झालं होतं की कर्मकांड, जातीभेद आणि इंग्रजांचं राज्य अशा याच्यामध्ये आपला समाज म्हणजे दबला गेला होता, पिचला गेला होता. आणि अशा काळामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यावर, जागतिक याच्यावर आपला सनातन धर्म हा जगाला कसा मार्गदर्शक आहे, त्याची तत्व ही कशी शाश्वत आहेत आणि खरं जीवन जगण्याला ती कशी लायक आहेत, हे विवेकानंदाने शिकागो येथे जेव्हा पहिलं व्याख्यान दिलं त्यावेळेला त्यांनी ते जगासमोर आणलं. आणि तुम्हाला सांगू का की विवेकानंद यांच्या शब्दातच हे की त्यांनी गीता आचरणात आणली हो. आणि ते युगपुरुष आहेत. आजच्या युगामध्ये सुद्धा त्यांचे विचार तेवढेच मौलिक आहेत, तेवढेच महत्वाचे आहेत. खरं सांगू का की आजचं जे जग आहे की एक तर युद्धाचं वातावरण, एक देश दुसऱ्या देशावर हल्ला करतोय, साम्राज्यवादाची हे सत्ता, आणि आपल्या देशात सुद्धा राजकारण, जातीभेद आणि स्त्रियांवरचे काही वेगवेगळे भ्रूण हत्या अशा प्रकारचे विविध याच्याने आहे. समाज सुशिक्षित झालाय पण खरा धर्म त्यांना समजला नाही हो. खरा धर्म कशा काळात सुद्धा त्यांच्या विचारांची फार मोठी खूप त्यांच्या धर्माची, त्यांच्या विचारांची गरज आहे. म्हणजे भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख ह्या दोन्हीचा समन्वय त्यांनी साधलेला आहे. म्हणूनच पाश्चात्य देशामध्ये आपल्या धर्माची ध्वजा त्यांनी फडकवलेली आहे. आणि ती ध्वजा हे करत असताना धर्म म्हणजे काय नेमकं त्यांनी सांगितलेलं आहे की सनातन धर्म हा असा आहे की आपल्या साधू संतांनी, आपल्या रामायण महाभारतातल्या किंवा श्रीकृष्णाने जी अर्जुनाला गीता सांगितली, हे जे काही तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान आपल्या सगळ्या ग्रंथामध्ये. पण विवेकानंदांचं ध्येय असं होतं की हे पुराण, हे तत्वज्ञान, ते मानसशास्त्र किंवा चमत्कार, अद्भुत चमत्कार ह्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत धर्म सांगायचं. धर्मांध ते नव्हतेच. अंधश्रद्धा नको, जातीभेद नको, कर्मकांड नको. फक्त काय पाहिजे, धर्म म्हणजे आचरण. जीवन हा तुमचा धर्म आहे. आणि जीवन हा धर्म आहे म्हणजे काय की तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात जो आत्मा आहे, परमेश्वर आहे, परमेश्वराचं अस्तित्व तुमच्या अंतःकरणात आहे. आणि हे अस्तित्व त्याची तुम्हाला अनुभूती आली पाहिजे. आणि ही अनुभूती केव्हा येईल
की ज्या वेळेला तुम्हाला दिसेल की सर्वसामान्य माणसं आणि मी हा एकच आहे, तो परमात्मा ईश्वर, जी एक शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे, की जी मंदिरात किंवा चर्चमध्ये किंवा अनेक तीर्थक्षेत्र असं नाही, एक अलौकिक शक्ती आहे. त्या परमात्म्याशी माझ्या अंतरंगातल्या चेतनेचं, आत्म्याचं मिलन म्हणजे अद्वैतवाद. ईश्वराकडे म्हणजे ते फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होते. वेगळा, खूप वेगळा, की ईश्वर म्हणजे कोण? ईश्वर म्हणजे तुम्ही आणि मी, तुमच्यातलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य. वा. लहान मुलाला कळेल असं तत्वज्ञान त्यांना सांगायचं होतं. बर. की म्हणून मला जे आकलन झालंय, खरं सांगू का महाजन सर, की मला स्वतःला आकलन झालेलं आहे त्यांचं, की धर्म म्हणजे मानवता धर्म. बर. ह्या चराचर सृष्टीमध्ये ईश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे, आणि हे अस्तित्व प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. पण मनुष्य त्याच्यापासून वेगळा कसा आहे? तो विचार करतो, आणि विचार करतो त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे, हे चारही मार्ग आहेत त्याच्याजवळ. आणि त्या बुद्धीमुळे, विचारांमुळे तो विचार करतो, आणि त्यामुळे धर्म ही कल्पना जी आहे की त्यांनी ती आचरणात आणली पाहिजे. दुसऱ्याबद्दलचं प्रेम त्याच्या मनात निर्माण झालं पाहिजे. प्रेम आणि बंधुत्व, माणसाने माणसाला विचारावं. किती सुंदर विचार तुम्ही सांगितला. बंधुत्व ही जी कल्पना आहे ना त्यांची, ही फार वेगळी आहे. की आपल्या सनातन धर्मामध्ये बंधुत्व ही कल्पना अशी आहे की माझा सनातन धर्म हा सहिष्णुता शिकवतो. बर. ह्या विश्व बंधुत्वाची कल्पना माझ्या धर्मामध्ये, की माझा भारतीय धर्म हा सर्वश्रेष्ठ का म्हणतो मी? सर्वश्रेष्ठ म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी सहिष्णुता आहे, जे त्याग आहे, जे प्रेम आहे, ही कल्पना आमच्या धर्मात आहे. आणि म्हणून त्यांनी विवेकानंदाने शिकावं ते सांगितलं की सगळे धर्म जे आहेत, हिंदू धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म असू दे, मुस्लिम धर्म असू दे, पारशी असू दे, बौद्ध असू दे, हे सगळे धर्म वेगवेगळे मार्ग असतील, पण समुद्राकडे जाणाऱ्या ह्या नद्यांचे प्रवाह एकाच ठिकाणी मिळतात. बरोबर. एकाच ठिकाणी. मग हा धर्म, याला धर्म म्हणायचं की धर्म तुमच्या उपासना वेगळ्या आहेत, मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ असं नाहीये. म्हणजे तिथे त्यांनी विवेकानंदाने एक गोष्ट सांगितली की विहिरीत एक बेडूक असतो, त्याचं जग त्या विहिरीतल्या पाण्यापुरतं असतं, आणि समुद्रातला बेडूक त्याच्याकडे येतो, आणि ह्या बेडकाला तर माझं जग खूप मोठं आहे. तो समुद्रातला बेडूक म्हणतो, अरे केवढं मोठं विशाल सागर येतो. छे म्हणे, नाही तुला दाखवतो तो सागर. तेव्हा त्या बेडकाला कळतं की हा माझा, म्हणजे मी किती संकुचित आहे. प्रत्येक धर्म असं म्हणतो की मी श्रेष्ठ. अरे श्रेष्ठ, सगळे धर्म श्रेष्ठ आहेत, कारण त्यांचं तत्व फक्त मोक्षाकडे जाण्याचे, मुक्तीकडे जाण्याचे. मोक्ष मुक्ती म्हणजे काय? की मला मोक्ष पाहिजे, मला मुक्ती पाहिजे, पण दुसऱ्याच्या कल्याण आधी मी साधणार, दुसऱ्याच्या कल्याण माझा मोक्ष आहे. म्हणजे इथे त्यांनी महत्वाचा धर्म म्हणजे काय, की जीवन तुमचा धर्म आहे, तो तुम्ही आचरणात आणला पाहिजे. आणि तुम्हाला म्हणजे इथे त्यांना पोथ्या, पुराण, पांडित्य, तत्वज्ञान किंवा कर्मकांड किंवा नवस सायस किंवा मी अमुक हे केलं, उपासना केली. अरे तुम्ही निस्वार्थीपणे कर्म करा, सेवा करा, त्याग करा, आणि दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करा. हे त्यांचं धर्म आहे. हो, बरोबर आहे. प्रेमाचीच त्यांची कल्पना आहे की मानवता तुमच्यामध्ये असेल, आणि निस्वार्थीपणे अनासक्त ह्या जगात आपण आलोय. पाहुणे म्हणून येतो, 2 दिवसाचे पाहुणे. एकदा तुम्हाला माहितीये ते राजस्थानात गेले होते, भारतभर त्यांनी भ्रमण केलं, आणि खरं तर ते खरं इतके उच्च शिक्षित होते. त्यांचं बंगाली भाषेवर प्रभुत्व होतं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होतं. लहानपणी त्यांच्या आईने भुवनेश्वरी आणि विश्वनाथ बाबूने संस्कार केले होते, आणि त्या काळामध्येच त्यांच्या मनावर हे जातीभेद त्यांना मान्य नव्हते. रामकृष्ण परमहंस त्यांची गुरु, त्यांना त्यांनी प्रश्न विचारला, तुम्हाला दिसलं कालिका माता, तुम्हाला दिसली, ईश्वराचं दर्शन तुम्हाला झालं? त्यांच्या गुरुंनी सांगितलं, हो झालं, तुझं त्या मंदिरात. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर ते जेव्हा, कारण लहानपणापासून त्यांना ध्यानाची खूप सवय होती, खूप ध्यानमग्न असायचे, योग. आणि खरोखर त्या वेळेला त्यांच्या मनात जी अनुभूती आली, ते अनुभूती आणि तो धर्म आपण जगाला सांगावा. हे जे काही धर्माला विडंबनात्मक स्वरूप आलंय, धर्म म्हणजे बाजार. हो,
मंदिरात जायचं तर पैसे द्या, 200 रुपये द्या, तेव्हा आम्ही दर्शन देणार. हा काय बाजार आहे? हा बाजार त्यांना नको आहे. म्हणून त्यांनी धर्माचं खरं स्वरूप लोकांना सांगितलं. सहज एक कुतूहल म्हणून हा. की त्यांची जडणघडण नेमकी कशी झाली, म्हणजे बालपणी त्यांना कोणी गुरु भेटले का, बालपणावरती काही त्यांच्या म्हणजे बालपणी इतकं सगळं प्रगल्भ व्यक्तिमत्व घडण्यामागचं नेमकं काही कारण असेल तर तेही माहिती आपल्याला थोडीशी देता आली तर खरंय, बरं. अगदी बरोबर म्हणाला की बालपणच त्यांचं असं होतं की त्यांचे वडील अतिशय विद्वान होते, वकील होते. बरं. त्यांच्याकडे अनेक असे हे यायचे, म्हणजे काय म्हणतात त्यांना, त्यांच्याकडे त्यांचे सहकारी आणि अनेक जाती धर्मातले ते असायचे आणि ते त्यांना खूप छान सांगायचे. तर एकदा त्यांच्याकडे मुस्लिम आले काहीतरी न्याय मागण्यासाठी बरं. की अमुक एक केस आहे त्याच्याबद्दल, तर त्यांचा हुक्का वेगळा ठेवला होता. तर यांनी विचारलं विवेकानंदांनी, हे का बरं तुम्ही असं ठेवलंय? अरे ते वेगळ्या जातीचे. का बरं? ते आणि मी आपण सारखे नाही. आणि त्यांची आई संस्कृत अतिशय उत्तम होतं त्यांचं, भुवनेश्वरीचं. बरं. हे मोठे, सगळ्यात मोठे. आणि त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना उपनिषद, रामायण, महाभारत यातल्या कथा सांगितल्या. म्हणजे असे संस्कार लहानपणी त्यांच्यावर झाले. आणि लहानपणी एकदा असं की त्यांना एक मुलगी अशी रस्त्याने जात होती आणि तिला आपल्या भावाला काहीतरी मदत करायची होती. यांनी यांच्याजवळ असलेले जे पैसे होते, जे त्यांच्या आईने त्यांना दिले होते, ते तिला दिले आणि सांगितले की तिला खूप त्यावेळेला गरज होती, मी दिली आहे. नाटकात काम करत होते, संगीताची आवड होती, लहानपणापासून संगीत उत्तम उत्तम गात होते, उत्तम आवाज. अरे वा. खूप सुंदर आवाज होता, इतका सुरेख आवाज त्यांचा. संगीताची खूप आवड होती आणि वाचनाची आवड होती, नाटकाची आवड होती. तरुणांना आपल्या मित्रांना बोलवून वेगवेगळे ऐतिहासिक नाटकं ते बसवायचे. आणि मुख्य शाळेमध्ये त्यांना इंग्रजी भाषा नको होती. का इंग्रजांची सत्ता मान्य करायची? पण त्यांच्या वडिलांनी जेव्हा सांगितलं की नाही, इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, आणि त्यामुळे इंग्रजी भाषेचंही त्यांनी साहित्य खूप वाचलं, संस्कृत भाषेचंही त्यांनी वाचलं, आणि बंगाली भाषा तर त्यांचीच मातृभाषा. अनेक भाषांवर प्रभुत्व, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि म्हणूनच विवेकानंद हे युगपुरुष. संजीवनीताई, तुम्ही त्यांच्या बालपणाबद्दल खूप छान सांगितलं. हे बालपणाचे संस्कारच त्यांना पुढे न्यायला उपयोगी पडलेले. हो. पुढे त्यांनी अनेक धर्मांचाही अभ्यास केला, वेदांचाही अभ्यास केला. तर वेदांत म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये, त्यांच्या विचारांच्या स्वरूपामध्ये ते कसे काय आविष्कारित झालेले? वेदांत त्यांनी सोप्या सोप्या भाषेत असा सांगितला की वेदांत म्हणजे ईश्वर तत्व आपल्यामध्ये आहे. आणि ते आहे ते चैतन्य आपण ओळखलं पाहिजे. चैतन्यावर त्यांचा खूप हो, ती आत्मानुभूती आपल्याला आली पाहिजे, आत्मसाक्षात्कार. मुक्ती तुम्हाला मिळवायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे. पण मोक्ष म्हणजे काय? मोहापासून दूर. नैतिकता म्हणजे काय? प्रलोभनापासून दूर. नैतिकता म्हणजे प्रलोभनापासून दूर. म्हणजे तुम्ही जे करणार आहात, अगदी सोप्यात सोपं त्यांचं तत्वज्ञान आहे की माझ्यातलं ईश्वर तत्व हे तुमच्यामध्ये आहे, आणि ह्या ईश्वर तत्वाचा मला झालेला साक्षात्कार आणि हे जे ब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, त्याच्याशी झालेलं माझं एकरूपत्व, ते म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. ते त्यांना सांगायचंय सोप्या भाषेत. अगदी सोप्या सोप्या भाषेत त्यांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं. आता हे जे त्यांचे जे विचार आहेत, ते आपण म्हणतो सगळ्या पिढींपुढे यायला पाहिजे. तर या अभ्यासक्रमामध्ये किंवा नव्या पिढीपुढे हे येण्यासाठी काय केलं पाहिजे? हा, इतकं सुंदर विचारलं की आज तरुण पिढी, युवा पिढी हे जे आपण म्हणतो की त्यांना आपण म्हणतो की भौतिक सुख हे पाहिजे, कारण त्यांनी विज्ञानाची पण कास धरलेली. विज्ञान आणि धर्म हे दोन्ही पाहिजे. पण भौतिक सुखाने काय मिळेल की फक्त बाह्य सुख मिळेल. पण मानसिक सुख मिळवायचं असेल, शाश्वत सुख मिळवायचं असेल, तर आपल्याला अध्यात्माचीच कास धरावी लागेल. आणि म्हणून त्यांनी युवकांना सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणार, पांडित्य हे करणार, अनेक पदव्या तुम्ही मिळवणार, आणि ह्या पदव्या मिळवणं किंवा हे शिक्षण घेणं किंवा खूप मोठमोठे वादविवाद करणं, भाषणं देणं, याला मी शिक्षण म्हणत नाही. शिक्षण केव्हा म्हणाल
की शिक्षण तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे. बर. तुमच्या जीवनात, तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे की तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण तुमच्या वागण्यातनं, तुमच्या कृतीतनं कसं दिसतंय. खरं व्यक्तिमत्व तेच आहे की तुम्ही कसे वागता, व्यक्तिमत्व, कसे बोलता. ज्या शिक्षणाने तुमचं जीवन घडलेलं आहे, तुमचं चारित्र्य घडलेलं आहे, तुम्ही जीवनातले संघर्ष करायला समर्थ झालेले आहात. आणि दुसरं असं की जे अनासक्त पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी शिक्षण घेतलं नाही, बरोबर. की मला फक्त पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे मोह माया याचा पडदा दूर करून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ते माझं शिक्षण किंवा मला मिळालेलं जे काही उत्तम चारित्र्य, उत्तम शील, याचा उपयोग मी राष्ट्र उभारणीसाठी करेल, राष्ट्राच्या सेवेसाठी करेल, आधी समाजासाठी करेल, राष्ट्रासाठी करेल, कुटुंबासाठी करेल. म्हणजे माझं शिक्षण हे शिक्षण केवळ पांडित्य नसेल, केवळ पोपटपंची नसेल, ती मला आलेली ती अनुभूतीच असेल. माझ्या आचरणात ते आधी दिसेल की ती जी काही प्रेम आहे, माया आहे, म्हणजे हे माझ्या जीवनातलं, म्हणजे माझं महत्वाचं सूत्र आहे माझं जीवन जगण्याचं, की मी जीवन स्वाभिमानाने जगू शकते. आजचे पुरुष काय करतायत की आजचं युवा पिढी किंवा स्त्रिया कोणी असू दे, थोडं अपयश आलं तर खचून जात आहेत किंवा भोगविलासाच्या मागे लागतायत, त्यांचं मन चंचल होत आहे. इथे विवेकानंद म्हणतात की कर्माची पूजा करा. कर्म म्हणजे तुमची प्रार्थना, कर्म म्हणजे तुमची उपासना, पण कर्म करताना ज्या ध्येयाकडे तुम्हाला जायचंय त्याची साधनं चांगली पाहिजेत, सुचिता पाहिजे, पावित्र्य पाहिजे. म्हणजे कर्माची पूजा करा तुम्ही, पण कर्म अनासक्त पद्धतीने करा. आणि अनासक्त पद्धतीने करत असताना, निस्वार्थी करत असताना तुम्हाला शुभफळ मिळेलच. ते गीतेमध्ये सांगितले की कर्माचं फळ तुम्हाला मिळेल, त्याची अपेक्षा तुम्ही करू नका, निस्वार्थीपणे तुम्ही सेवा करा. आणि एक लक्षात ठेवा ना, जीवन आणि मृत्यू. कारण जेव्हा त्यांनी एकच इतकं सुंदर उदाहरण दिलं की राजस्थानमध्ये ते जेव्हा गेले होते तेव्हा तिथे असं त्यांना सरोवर दिसलं, वालुकामय प्रदेश दिसला, आणि असं दिसलं की इथे पाणी आहे, पण ते भुरकजळ होतं. मग हे सगळं मोह माया, ही जी बंधनं ही तोडायची आहेत, ह्या बंधनात मुक्त व्हायचे. पण मग मी फक्त जन्माला आलो मेलो, एवढंच माझ्या जीवनाचा अर्थ आहे का? माझ्या जगण्याला अर्थ असा आहे की मी माझ्या लोकांची सेवा करील, त्यांना त्यांच्या अज्ञानाच्या अंधकारात दूर काढील. आणि एक त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमच्या अज्ञानाच्या अंधकारातनं दूर काढणारे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला दुसरं कोणी हात देणार नाही. तुम्ही तुमचे दीप बना, तुम्ही तुमचा दिवा बना, प्रकाश बना तुम्ही तुमचा, आणि जागे व्हा हो तुम्ही. नका ना अंधारात राहू, अंधारात राहू नका. तुमची प्रगती तुम्ही करताय, तुमची स्वतःची प्रगती करा, समाजाची प्रगती करा. जे अज्ञानात आहेत त्या लोकांना तुम्ही प्रकाशात आणा, हे महत्वाचं काम करा. फारच छान विचार. म्हणजे प्रगती तुम्ही तुमची स्वतःची करता, पण त्याचबरोबर आत्मोन्नतीबरोबर दुसऱ्याचं कल्याण साधा. तुम्ही समाजाची पण प्रगती करा, लोकांची प्रगती करा. आणि युवा पिढीने महत्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की विवेकानंदांना स्त्रियांबद्दल सुद्धा खूप हे होतं, प्रेम होता, आदर होता. त्यांनी भगिनी निवेदिताला हेच सांगितलंय की तुला माझ्या भारतात जायचंय, जा तू भारतात, पण माझ्या स्त्रियांना तू शिक्षण दे. कारण ते एकदा आले, 4 वर्ष ते शिकागो म्हणजे अमेरिकेत होते, लंडनला होते. एका मित्राने विचारले की तुम्हाला परदेश खूप आवडला असेल, तिथलं सगळं छान संपन्न असं वैभव वगैरे. छे म्हणे, माझी पुण्यभूमी मला आवडलेली, तिथली धूळ मला आवडलेली आहे. तिथली स्त्री ही पत्नी नसते, नुसती माता असते. आणि पाश्चात्य लोक काय समजतात, फक्त पत्नी भोगाची वस्तू, उपभोगाची वस्तू. आमच्या स्त्रियांकडे असं बघितलं जात नाही, ती भोगाची वस्तू नाहीये. म्हणजे आजच्या तरुणांनी पण हाच विचार केला पाहिजे. हा विचार फार महत्वाचा, खूप महत्वाचा आहे की आजही भ्रूण हत्या होते, आजही हुंडाबळी होत आहे. तरुण म्हणजे आज कुठे चाललेले ते स्त्रियांना त्यांचं स्त्रीत्व, त्यांचं मातृत्व, की जिथे मातृत्वाचीच पूजा केली गेली आपल्या संस्कृतीमध्ये, की माता ही खरी जननी आहे, तिची पूजा केली आहे. मग त्या मातेची पूजा तुम्ही करा, भारत मातेची पूजा करा. आपल्या भारत मातेचा उद्धार तुम्हाला करायचा आहे. आणि हा उद्धार करताना एकच लक्षात ठेवा की आपली सनातन संस्कृतीचा वारसा विसरू नका, भूतकाळ विसरू नका. हो, तो आदर्श खूप छान आहे,
ह्या साधू संतांनी जे काही लावलेलं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे, ते भूतकाळ विसरू नका. त्या मार्गावरून पुढे जायचं आपल्याला. त्या भूतकाळाचा आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे आणि तो वारसा आपल्याला तिथे पोहोचवायचा आहे जगासमोर. आज तुम्हाला सांगू का, जगाने खूप स्वीकारलं आपलं योगाचं ज्ञान आपल्याकडनंच घेतलंय त्यांनी. अहो, ते भौतिक सुखामागे धावतायत ते, पण त्यांना समाधान कुठं मिळतं? मानसिक समाधान नाही मिळत. मग मानसिक समाधान, आत्म्याची शांती केव्हा मिळेल? की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनाला प्रसन्न करा. तुम्ही तुमच्या मनाचे स्वामी व्हाल, गुलाम नको व्हायला. तुम्ही इंद्रियाचे गुलाम बनवू नका, या बाह्य याचे सुखाचे गुलाम बनवू नका. या मानसिक गुलामगिरीतनं दूर व्हा. तुम्ही बना तुमच्या मनाचे मालक. की हे माया, ममता, हे सगळं मोह जे आहे, या मोहापासून दूर व्हा, प्रलोभापासून दूर व्हा. स्वार्थ साधू नका. पण आज तेच दिसतंय हो, की राजकारण म्हणजे कुठल्याच क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये जे हे चाललंय. म्हणजे आज विवेकानंदांचा आदर्श इतका महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती की वंदे मातरम 150 वर्ष झाले. त्याच्यात ते बंकिमचंद्र यांनी हेच सांगितलंय की भारत माता माझी माता आहे. ती अतिशय सुंदर आहे, बलशाली आहे, ती किती उज्ज्वल आहे. मग ही उज्ज्वलता विवेकानंदाने सांगितलंय. तोच काळ होता त्यांचा, 19व्या शतकाचा उत्तरार्ध. आणि विवेकानंदांनी उत्तम माणूस हा उत्तम नागरिक होऊ शकतो, हा विचार अतिशय कृतीमधून आपल्या पुढे ठेवलेला आहे, कृतीमधून आणलेला आहे त्यांनी. आणि आज तरुणांना त्याची फार मोठी, आपल्या राष्ट्र प्रेमासाठी किंवा राष्ट्रभक्तीसाठी, अगदी कुटुंबाला सुद्धा त्यांनी महत्व दिलेले, खूप महत्व दिले. तुम्ही कुटुंब जर चांगलं ठेवलं तर समाज चांगला ठेवाल. हो. तर या सगळ्या विचारांच्या समारोपाकडे आपण आता येताना, एकूण त्यांच्या विचारांचा धांडोळा तुम्ही कशा पद्धतीने, तुम्हाला जे काही वेगळं भावलं ते आता तुम्ही. मला एकच असं म्हणायचं की इथे आजच्या भारतीय तरुणांना आपल्या संस्कृतीचा पूर्ण अभिमान वाटला पाहिजे. लाज वाटायला नको की माझा देश कसं मागासलेला आहे, की अमुक आहे. म्हणू नका तुम्ही. माझा देश खूप चांगला आहे, त्याला मी पुढे नेणार आहे, आणि ते काम माझंच आहे, ते कर्तव्य माझं आहे. आणि हे करत असताना त्यांनी 4 मार्ग सांगितले. तुम्हाला सांगते की पहिला कर्म मार्ग, नंतर भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि योग मार्ग. कोणतंही काम करताना भावनेच्या आहारी जाऊ नका हो. मनावर संयम ठेवा, स्थिर राहा, शांत राहा. कुठलंही काम करा तुम्ही. शेतात काम करणारा शेतकरी सुद्धा मनापासून काम करतो, तो त्याचा धर्मच आहे, ती उपासनाच आहे त्याची. जिथे काम कराल निष्ठेने काम करा, प्रामाणिकपणे काम करा, स्वार्थासाठी काम नका करू हो. अनासक्त यांनी काम करा तुम्ही, की माझ्या सुखासाठी, माझ्यासाठी मी नाही करत. मी अहंकार गाडून टाका तुम्ही. अहंकार नकोच तिथे. कर्मण म्हणजे इथे कर्तव्य प्रयोग नको, कर्मणी प्रयोग. हे कर्म करा तुम्ही, परंतु ते कसं करा, निस्वार्थीपणे करा. म्हणजे युवा तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भूतकाळाचा आदर्श मी विसरणार नाही. माझ्या भारताला मी जगाचा गुरु बनवेल. ह्या संपूर्ण विश्वाला विश्व शांतीचा संदेश तो देईल. प्रेमाचा, क्षमतेचा, मानवतेचा, विश्व बंधुत्वाचा हा संदेश सगळ्या जगाला तो देईल. आणि असं तरुणांनी आज केलं पाहिजे. फक्त भोगविलासी तरुणांनी व्हायला नको. मन चंचल करू नका. पाश्चात्यांचं अनुकरण करून तुम्ही कसे बनवू नका. कारण शाश्वत सुख मनाच्या शांतीमध्ये, मन स्थिर ठेवण्यामध्ये शाश्वत सुख आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. अगदी सुंदर विचार तुम्ही या ठिकाणी मांडले. तर मित्रांनो, आज संजीवनीताईंनी आपल्या पुढे हे जे विचार मांडलेत ते फार मोठं तत्वज्ञान वगैरे इकडे न नेता, त्यांना जसे ते भावले तसे त्यांनी आपल्या पुढे विवेकानंद उभे केलेले आहेत. हे सोपे सोपे विचार फार महत्वाचे आहेत आणि त्यात काहीही अवघड नाही. आपण उत्तम होणं आणि आपल्यासाठी कोणीतरी अवतार घेईल मग आपला उद्धार करेल असं काही नसतं. यांनी सांगितलं तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं विवेकानंदांनी प्रत्येक तरुणाला सांगितलंय की तुझं भवितव्य तुझ्याच हातात आहे. हा सुंदर विचार संजीवनीतांनी या ठिकाणी उत्तम रीतीने आपल्या पुढे पटवून दिलेला आहे. तेव्हा संजीवनीताई, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय कमीत कमी वेळामध्ये खूप छान सांगितलंय. विवेकानंद, सावरकर हे सगळे विषय तुमचे आवडीचे आहेत. किती बोलावं किती नाही असं तुम्हाला होत असतं.
तरी पण वेळेची मर्यादा लक्षात ठेवू आपण आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, हा सुंदर विचार आपण इतरांनाही पाठवा आणि ज्यांनी आईल पहिला सबस्क्राईब केलं असेल तरी जरूर करा. नमस्कार.